गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना निवेदन दिले गेले। निवेदनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल, जिल्हा सरचिटणीस रावसाहेब जाधव, राज्य उपाध्यक्ष दीपक खेरनार, जिल्हा संघटक प्रशांत शेवाळे, जिल्हा सल्लागार राहुल परदेशी, कार्यकारी अध्यक्ष मिलिंद धिवरे, कार्यालय चिटणीस अविनाश पाटील, संघटक कैलास बांगर, सिन्नर तालुका अध्यक्ष विलास मोरे, सुनील आहेर, नानासाहेब साळकर, त्र्यंबकेश्वर सरचिटणीस निफाड तालुका अध्यक्ष संदीप गायकवाड, तालुका नेते प्रवीण कोळी, महादू स्वामी, सखाराम सोनवणे, प्रतिनिधी दीपक अहिरे, नामदेव डहाळे, श्री खेरनार, पंकज देवरे, सुनील आहेर, मनोहर गवळी आदी शिक्षक उपस्थित होते। निवेदनात जिल्हा बदलीत समर्ग 1 व 2 बोगस सभा घेणाऱ्यांची चौकशी करून कारवाई, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजुरी, भाषा समाजशास्त्र सायन्स पदवीधर मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख पदोन्नती, जिल्हाभरातील स्थायित्व प्रस्ताव मंजूर होणे, 2014 पासून बंद करण्यात आलेली वेतन श्रेणी लागू करणे, शिक्षकांचे मासिक वेतन 1 तारखेला होणे, पेन्सा क्षेत्रातील शिक्षकांसाठी एकस्तर वेतन श्रेणी S14 S15 लागू करणे, प्राथमिक शिक्षकांसाठी 7वा वेतन आयोग व सेवा पुस्तक पडताळणी, आपत्ती व्यवस्थापन सारख्या शैक्षणिक कामात शिक्षकांना आदेश न देणे, बदली प्रक्रियेत मंजूर पदापेक्षा जास्त पद स्थापन केल्याने झालेल्या अन्याय दुरुस्त करणे, नियमित वेतन फरक, मेडिकल बिले, निवड श्रेणी फरक बिल त्वरित मिळवणे, तसेच केंद्र प्रमुख पदावर पदोन्नतीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची नावे सेवा ज्येष्ठता यादीत समाविष्ट करणे, पदवीधर पदोन्नतीसाठी प्राथमिक शिक्षकांचे नव्याने प्रस्ताव समाविष्ट करणे या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल, जिल्हा सरचिटणीस रावसाहेब जाधव आणि राज्य उपाध्यक्ष दीपक खेरनार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याशी प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली आहे आणि शिक्षकांसाठी योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर होण्याची मागणी केली आहे। माननीय सीईओ ओमकार पवार यांनी निवेदनाबाबत स्वतः दखल घेण्याचे आश्वासन दिले असून सेवा पुस्तक पडताळणी, वेतन श्रेणी, निवड श्रेणी, शिक्षकांचे पगार व पदवीधर शिक्षकांचे प्रश्न यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने जिल्हा परिषद नाशिक येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पवार साहेब यांचं स्वागत करून त्यांना शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले। निवेदनासंदर्भात जिल्हाध्यक्ष रमेश आपल्याला सविस्तर बोलतील। सर्वांना नमस्कार। जय शिक्षक परिषद। राष्ट्रहित, शिक्षण हित, विद्यार्थी हित आणि शिक्षक हित जपणारी संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद। आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी पवार साहेब यांचा सत्कार करून अतिशय हसतमुख आणि सदाबहार असे सीओ आपल्या कार्यालयाला लाभलेले आहेत आणि त्यांच्या दालनामध्ये आज शिक्षकांच्या काही अडीअडचणी मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्या अडीअडचणींमध्ये निवड श्रेणी टप्पा क्रमांक 2 काम प्रगतीपथावर आहे असं म्हटलं जातं, पण ते आपल्या अध्यक्षतेखाली लवकरात लवकर टप्पा क्रमांक 2 निवड श्रेणी ही लवकरात लवकर अदा करण्यात यावी या संदर्भात साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे आता 2025 मध्ये होऊ घातलेल्या ऑनलाईन बदल्यांमध्ये संवर्ग 1 आणि 2 मध्ये बऱ्यापैकी तक्रारी या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडे प्राप्त झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये पती पत्नीमधील अंतर चुकीच्या पद्धतीने दर्शवणं, त्याचप्रमाणे दिव्यांगत्व अल्प प्रमाणात असतानाही दिव्यांगत्व दाखवणं, त्याचप्रमाणे अशा बऱ्याचशा अडीअडचणी आहेत। त्या संदर्भातही साहेबांना निवेदन हे देण्यात आलेलं आहे। बघा, वरिष्ठ वेतन श्रेणी निकाली काढण्यासंदर्भात स्थायित्व प्रस्ताव, भाषा समाजशास्त्र सायन्स पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख यांची लवकरात लवकर पदोन्नती झाली पाहिजे। त्यानंतर 2014 पासून जे प्रलंबित प्रश्न आहे पदवीधरांची वेतन श्रेणीबाबत तो निकाली लवकर निघाला पाहिजे या संदर्भात। त्याचबरोबर 1 तारखेला पगार झाला पाहिजे हा विषय साहेबांनी खूप आनंदाने घेतलेला आहे। सेवा पुस्तक पडताळणीबाबत साहेबांनी स्वतः नोंद केलेली आहे। सिनियरिटीनुसार त्वरित पडताळणी झाली पाहिजे आपली मागणी होती आणि पदवीधर पदोन्नती कामी तालुक्यातील शिक्षकांचे प्रस्ताव स्वीकारून त्यांना समाविष्ट यादीमध्ये करा ही एक मागणी होती। जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये मंजूर पदापेक्षा अतिरिक्त जे शिक्षक आले त्या संदर्भातही चर्चा झाली। अन्याय दूर होईल सामान्य शिक्षकांवरचा। त्याचबरोबर नियमित वेतन फरक दिले, मेडिकल बिले असतील, निवड श्रेणी चटोपाधी जे फरक दिले ते निकाली काढण्यासंदर्भात चर्चा झाली आणि केंद्र पदोन्नती संदर्भात प्रशिक्षित पदवीधरांना सेवा ज्येष्ठता यादीत घ्यावी अशा अनेक प्रश्नावर चर्चा झाली आणि साहेब अतिशय सकारात्मक वाटले आणि प्रश्न लवकरात लवकर निकाली काढून साहेबांनी सांगितले आणि पुन्हा एकदा आम्ही पाठपुरावा करायला तसं येणारच आहोत, परंतु ती वेळ येणार नाही असं मला तरी आज वाटतंय।
साहेबांचे शिक्षक परिषदेच्या वतीने आम्ही नक्कीच धन्यवादही मानले. जय शिक्षक परिषद. एस मराठी न्यूजसाठी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.